काल आपण भिक्खू आणि भिक्खूची अपराध स्वीकृती ह्या ग्रंथामध्ये आपण बघितलं होतं की उपोषद हे प्रथमतः भिक्खू करता होतं. भिक्खू आपले अपराध स्वीकृत करत असत आणि भिक्खूला बऱ्याचशा शिक्षाही सांगितल्या जातात की भिक्खू संघामध्ये जर काही भिक्खूचे अजून अपराध घडत असतील तर अपराधाच्या रचनेनुसार किंवा जशा प्रकारचा अपराध घडलाय त्यानुसार त्या शिक्षाही आपण काल बघितल्या होत्या. भिक्षू लोक त्यांनी जर अपराध स्वतः स्वीकृत नाही केला तर मात्र त्यांच्या सोबतचे भिक्षूही त्यांचा अपराध सांगू शकत होते. कालचं प्रकरण आपण बघितलंय. आज आपण बघणार आहोत दुसरं प्रकरण आहे भिक्खू आणि त्यांच्याविषयी बुद्धाची कल्पना. बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्येच म्हटलं होतं की भगवान बुद्धाला भिक्खूचं काय करायचं होतं आणि आपण बघितलं की भिक्षू हा धम्म मार्गातला केंद्रबिंदू आहे. विशेषतः म्हणजे भगवान बुद्धाच्या भाषेत सांगायचं झालं तर भिक्खू हा वाटाडे आहे का तुम्हाला धम्म सांगणार आहे. भगवान बुद्धाची आणि बाबासाहेबांची तरी संकल्पना ती होती की भिक्षू हा धम्माचा मार्गदर्शक आहे आणि त्याविषयी भिक्खू कसा असावा या संबंधीची कल्पना की बुद्धाची कल्पना काय होती भिक्खूकडनं की भिक्खू कसा असावा. दुनिया बदलत जाते. आजही आपण वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या कल्पना करतो. आपण आपल्या धम्माच्या अनुयायानुसार आपल्यालाही वाटतं की भिक्खू असा असावा, भिक्खू तसा असावा. भिक्खूलाही वाटतं की माझा समाज असा असावा, माझा समाज तसा असावा. पण नेमकं बुद्धाला काय अपेक्षित होतं ते बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय की बुद्धाची काय कल्पना होती भिक्षूविषयी आणि बाबासाहेबांनी काय भाष्य केलंय ते आज आपण या ग्रंथामधून बघूया. भिक्खूकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे. जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाहीये. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. आता ह्या व्याख्या जर करायच्या झाल्या तर मला वाटतं ह्या दोनच ओळीवरती आपल्याला कमीत कमी 2 तासाचंही प्रवचन देता येईल. परंतु भगवान बुद्धांनी सोप्या भाषेत काय सांगितलं की ज्याचं चित्तमल म्हणजे तुमच्या मनावर असणारे संस्कार ते जर शुद्ध नसतील तर मग मात्र तो भिक्षू होण्याला पात्र नाही. आता याची व्याख्या खूप मोठी करताय कारण चित्तमलाचा अर्थच घ्यायचा झाला तर मग कधी कधी आपण म्हणू की नेमकं चित्तमळ म्हणजे काय. चित्तात कोणाला डोकावता येते का कोणाच्या? तुमच्या मनात काय चाललंय हे मला बघता येईल का किंवा माझ्या मनात काय हे तुम्हाला बघता येईल का? आणि मग बुद्ध धम्मामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की ज्याचं चित्तमळ शुद्ध नसेल त्याने भिक्षू होऊ नये. भिक्षू होण्यात त्याला काही अर्थही नाही. कारण जर चित्तमळ शुद्ध नसेल, कारण आपल्यात म्हण असतात की जर एखाद्या कसं असतं की ते वासरात लंगडी गाय म्हणतात आपल्यात की सगळे वासर आहे तर मग त्यात लंगडी गाय शहाणी असतात तसा भिक्षू होईल. मग कारण उपासकालाही काही कळत नाही म्हणून आपला अर्धा शहाणा भिक्षू काही सांग सुटला. तर भगवान बुद्धाला ते अपेक्षित आहे का? नाही. भगवान बुद्धाला काया वाचा मनाने शुद्ध झालेला माणूस भिक्षू व्हायला आवडत होता. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला बाबासाहेबांची सोपी व्याख्या सांगितली होती की माणूस हा संसारात असावा पण संसार माणसात नसावा, त्याला भिक्षू म्हटलं. आता हे शब्दाचा अर्थ तुम्ही जर घेतला तर खूप सोपा बी आहे आणि खूप अवघडही. नेमकं संसार कशाला म्हटलंय आपण? मग
जर आपल्या भौतिक जीवनामध्ये घेतलं तर संसार म्हणजे आपल्याला घर आहे, प्रपंच आहेत, मुलं आहे, बायको आहे आणि सगळा प्रपंच आहे भौतिक, याला संसार म्हणतात. मग माणूस बाबासाहेब म्हणतात की माणूस संसारात असावा, म्हणजे भिक्षूंनी माणसात जरूर वावरावं, परंतु भिक्षूच्या आत संसार नसावा, म्हणजे त्याला ग्रह नसावं, त्याला अपत्य नसावं, म्हणजे त्याचा मोह त्याला नसावा, त्याला भिक्षू म्हटल्या गेले. आणि इथेही तेच सांगतात. आणि हे कधी होईल? चित्तातून जायला हवं की नाही? जर चित्तामध्ये तसंच कायम असेल, मोह कायम असेल, तर मग मात्र तो भिक्षू, कारण भिक्षूची व्याख्या भगवान बुद्धांनी केलेली आहे की भिक्षूला तेच सांगितलं की तुला जे मी शिकवलं ते तुला लोकांपर्यंत सांगायचं. कारण स्वतः भगवान बुद्धाला जेव्हा बुद्धी प्राप्त झाली तेव्हा ते मौन झाले होते. 7 आठवडे ते विचार करत होते की मी काय करू याचं. खूप सुंदर माझं आपण बघितलं ते प्रकरण की त्यांना स्वतःच प्रश्न पडला होता. आणि मग जर स्वतःला प्रश्न पडलेला आहे तर भिक्षू करता त्यांना किती प्रश्न पडले असतील की हा भिक्षू कसा असावा. आणि म्हणून त्याच्या की कसे नियम जे आपण मागे नेले, म्हणून भगवान बुद्धांनी नियमावर नियम, नियमावर नियम भिक्षू करता का करत गेले. आणि नुसत्या त्या नियमाला त्यांनी व्रत सांगितलं की हे भिक्षूचे नियम नाहीत, हे व्रत आहे, कारण ते पाळलेच पाहिजे. उपासकांचा ते नियम आहे, कारण उपासकांनी पुढे येईल उपासक आणि भिक्षू याच्यामध्ये काय फरक आहे तर तो दाखवता येईल. म्हणून इथे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याचं चित्तमल साफ आहे, की ज्याने आपल्या मनातून सगळ्या तृष्णा हरवलेल्या आहेत, तो सगळा रिकामा झालेला आहे, असा माणूसच भिक्षू होण्यास पात्र आहे. काशाय वस्त्र परिधान करण्यात आहे. आणि मग आपल्याला त्या भूमिकेकडे जावं लागतं की भगवान बुद्धांनी सामनेर होण्याकरता 10 वर्षाचा पिरियड का ठेवला असेल, आहे की नाही. आपल्याला बुद्ध धर्माची ते मग व्याख्या कळते आपल्याला की का म्हटलंय. कारण सामनेर 10 वर्षात तो एकदम परफेक्ट होत असेल आणि तेव्हा कुठे त्याला उपसंपदे करता तो भिक्षू संघ परवानगी देत असेल. कारण बुद्धाच्या संकल्पनेतला भिक्षू व्हायला 10 वर्षाचा पिरियड तरी नक्कीच लागत असेल. म्हणून आजही मी जसं काल सांगितलं की मी तुमच्या समोर ग्रंथाचं पठन करतो. धम्म सांगावा एवढा मोठा भिक्षू अजून मी नाही झालो. आपल्यालाही, कारण मला नाही वाटत की तुम्ही तेवढे मोठे उपासक आहात आणि मीही तेवढा मोठा भिक्षू आहे, परंतु मी छोटा भिक्षू आहे ना तुम्ही छोटे उपासक आहे. तुम्ही छोट्यातून मोठे हो आणि मी छोट्यातून मोठे हो, ह्या दृष्टीने आपण हा ग्रंथ ऐकणार आहोत. आणि म्हणून तिथं भगवान बुद्ध भिक्षूची व्याख्या करताना सांगतात की जो मनुष्य दुसऱ्या जवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय, केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी चारिका करायला सांगितले, म्हणून प्रत्येक चारिका करणारा भिक्षू आहे का? चारिका करणारा भिक्षू नाही होऊ शकत. मग चारिका करायला काय, त्यांच्या धर्मातले भीक मागतातच. चारिकेचा अर्थ तसा जर आपण सरळ सोपा घेतला तर भीकच आहे ना. 5 घराची भीक मागायची, जेवण करायचं, झोपून जायचं, तर त्याला भिक्षू म्हणता येईल का? नाही. भगवान बुद्धाची ती अपेक्षा नव्हती, म्हणून तो मंत्र आपल्याला नेहमीच लागू पडतो. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन. तुला नुसती भिक्षाच मागायला नाही सांगितली, तर ती भिक्षा मागता मागता चालायलाही सांगितलं, चालता चालता बहुजनाच्या हिताकरता कामही करायला सांगितलं. त्याला भिक्षू म्हटले. म्हणून नुसता भिक्षा मागणारा कधी भिक्षू होऊ शकत नाही. सामान्य जणांना अप्राप्य असे मुक्ती सुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळे लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनाचा क्षय केला त्यानेच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की फक्त विनय, शील आणि पांडित्य, एकांतवास आणि ध्यान कधी कधी होतं ना. आता कधी कधी समजा डोळे लावून बसलाय माणूस, आपल्याला माहितीये का तो नुसता ध्यानच करतोय का अजून काहीतरी करतोय, आणि ह्या कसोट्या नाहीत आपल्याला. म्हणून भगवान बुद्धाने 4 गोष्टी सांगितल्या. भगवान बुद्ध पहिले म्हटलं होतं की मी जसं संबोधी प्राप्त केली तशी मी तुम्हाला नाही देऊ शकत, किंवा माझं अंतकरण किती निर्मळ आहे हे मी उघड करून तुम्हाला नाही दाखवू शकणार. तसंही भिक्षूच आहे. भिक्षूही तुम्हाला कळणार नाही तो ध्यानाला बसलाय की नुसतंच नाटक करतोय, कळणार आहे का? भगवान बुद्ध इथं स्वतःची परीक्षा स्वतःला घ्यायला सांगतात की भिक्षू जर व्हायचं असेल तर तुझं चित्तमळ किंवा ध्यान किंवा पांडित्य याच्यावरती होणार नाही, तर तुझ्या धम्माचं आचरण कसं आहे, तो धम्माच्या आचरणानुसार वागतो की नाही, आणि ती परीक्षा स्वतःची स्वतःलाच घ्यायला सांगितली.
कारण दुसरी ती परीक्षा घेऊ शकणार नाही. कारण कुठल्या कोणाच्याही चित्ताची परीक्षा घेता येईल का कोणाला? की तुमचं चित्त चांगलं आहे की वाईट आहे याची परीक्षा कधी घेताच येत नाही. आणि म्हणून कधी कधी आपल्या ते म्हणतात की सगळ्या गोष्टीला औषध आहे, पण शक नावाच्या गोष्टीला काही औषध नाही. डॉक्टर देऊ शकेल का औषध? एखादी बाई गेली आणि सांगितले की डॉक्टर साहेब हा माझा नवरा खूप शक करतो, याला काहीतरी औषध द्या, आहे का असं काही इंजेक्शन? कारण शक हा चित्तात असतो. आणि म्हणून चित्तावरती ना चित्ताची परीक्षा करता येईल ना चित्ताचं औषध देता येईल, पण मात्र चित्ताची लक्षणं तुम्हाला जरूर ओळखता येतात. चित्ताची लक्षणं ओळखण्याची आणि ती प्रज्ञेने ओळखल्या जातात की तुमचं चित्त चांगलं आहे की वाईट आहे, हे चित्ताची लक्षणं जाणल्या जातात. आणि म्हणून त्या दिवशी मी तुम्हाला बोललो की त्याच्यावरती तिसरं पिटक काय? अभिधम्म पिटक. त्या अभिधम्म पिटकामध्ये माणसाच्या चित्तावरती बरंचसं गहन सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला सांगतो की अभिधम्म पिटकामध्ये आपल्या चित्ताचे 151 प्रकार सांगितले. आपल्यालाच माहिती नाही आपल्या चित्ताचे 151 प्रकार आहेत, पण 151 प्रकार आहे. आणि हे 151 प्रकारचं चित्त शुद्ध करणं म्हणजे किती कठीण काम. म्हणजे भिक्षू होणं साधी गोष्ट आहे का? भिक्षूला आपल्या चित्तावरती एवढं काम करावं लागतं. म्हणून नुसता ध्यान करणारा किंवा पंडित करणारा किंवा प्रवचन देणारा बुद्ध त्याला भिक्षू मानत नाही. भिक्षू हा अंतर्बाह्य शुद्ध असला पाहिजे. त्याचे चित्तमळ तर गेलेच पाहिजे, परंतु तो बाह्य दृष्टीने तेवढाच शुद्ध असला पाहिजे. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याचा मच्छर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मच्छर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. आता भिक्षूला मोहच नसला पाहिजे. जर समजा भिक्षूकडे आजही आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भिक्षूवर आजही मला वॉर्निंग दिली आमच्या भंतेजीने की भिक्खू संघावर आणि भिक्खूवरती टीका करू नका म्हणून. अडचण अशी होती की मग सांगायचं तरी काय नेमकं. आणि एका दृष्टीने तेच सांगतात की धम्म आहे तसा सांगा, कोणाला राग येऊ की लोभ येऊ, आणि परत म्हणतात टीकाही करू नका. मग आता करायचं तरी कसं? गोष्ट अशी असते की भिक्खूनी मत्सर करू नये. मग भिक्खू मत्सर कोणावर करेल? जर त्याच्या चित्तातूनच गोष्ट गेली तर आज मच्छराची गोष्ट कुठे येते? साधं उदाहरण देतो तुम्हाला की ज्ञान रक्षित भंतेजी आहे, चांगलं काम करतात म्हणून लोक चांगलं दान पाठवतात. मग आता मला नाही दिलं तर मला मत्सर होणार ना. मी बीट केस काढले, माझ्या अंगावर चिवर आहे, मी चालतो. त्यांना 5 घंट्यात 10 लाख पाठवता, मला 10 रुपये तर द्या. मच्छर होईल की नाही? म्हणून भिक्षुनी कुठल्याही गोष्टीचा मच्छर करू नये, तर आचरण करण्याची गोष्ट करावी. चांगल्या गोष्टीत हे करावं. म्हणून इथे की दुसऱ्याला काय मिळालं दुसऱ्याला काय नाही मिळालं इथं भिक्षूला काही घेणं देणं नसावं. त्यांनी फक्त खाली समाजाच्या किंवा लोकांच्या किंवा जगाच्या उद्धाराकरताच काम केलं पाहिजे. याला भिक्खू म्हटलं गेलं. अल्पच का होईना परंतु जे मिळाले त्याचा तो अवेअर करीत नाही. जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहेत, अशाची देव सुद्धा प्रवंशा करतो. आणि म्हणून की मला काय भेटले काय नाही भेटलं, भिक्षुरा अल्प का होईना, म्हणजे दुसऱ्याला भरपूर दान भेटले आणि मला निदान 5 घरात मला माझी चारिका जरी भेटली तरी मी समाधानी असावं की माझं भोजन भेटले आणि मग मी माझ्या पुढच्या उद्योगाला लागलो. आणि अशा माणसाची देव पण स्तुती करतात. माणसं तर स्तुती करतातच, पण अशा भिक्षूची देव सुद्धा स्तुती करतात. जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणा. जो आपले नामरूप, आता मागे आपण बघितलं नामरूप कशाला म्हटलंय? नाम आणि रूप असे 2 प्रकार सांगितले ना बुद्धांनी, की ज्याच्यामध्ये 4 महाभूत आहेत, त्याच्यानंतर संस्कार, वेदना आणि याच्या मिळून नाम रूप बनलं. कालच मी तुम्हाला बोलता बोलता म्हटलं की एकांतात जायला सांगितलं की बुद्धांनी जर समजा तुम्हाला याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी पटत नसेल तर तुम्ही ध्यानाला एकांतात गेलं पाहिजे. नामरूपाची गोष्ट सांगताना की आपण एकांतात गेलो, मी काल तुम्हाला सांगितलं की 11 लोक आपल्या सोबत असतात. तुम्ही एकांतात गेले तरी तुम्ही एकटे नसता. कोण आहेत ते 11 लोक आपल्या सोबत? तर आपली 5 इंद्रिय, 6वं मन,
सातवी बुद्धी, 2 हात आणि 2 पाय, असे 11 लोक आपल्या सोबत नेहमी असतात, आपण एकांतात जरी गेलो तरी. आणि जेव्हा या 11 लोकांबरोबर आपण संवाद करतो तेव्हा आपण आपलं नामरूप विसरलेलो असतो. म्हणजे कोण संवाद करतो मग यांच्या बरोबर? आपण असतो का ते? म्हणून जेव्हा भिक्षू आपण स्वतःला विसरतो, स्वतःचं नामरूपही विसरतो, तेव्हा तो भिक्षू खरा भिक्षू झालेला असतो. कारण याच्यात तुम्हाला सांगतो की तुम्ही आता विपश्यना केली की नाही, कारण ते खूप पुढची स्टेप आहे, मलाही साध्य नाही झाली अजून, पण म्हणतात की जेव्हा तुम्ही पुऱ्या विपश्यनेच्या साधनेत जाता तेव्हा तुम्ही बाजूला होऊन तुमचं शरीरच तुम्हाला दिसत नाही, कारण ती विपश्यनेची लास्ट स्टेप असते. कारण तुम्ही शरीरावरती जेव्हा विपश्यना करत राहतात तर डोक्याच्या केसापासून जेव्हा पायापर्यंत जातात तेव्हा तुम्हाला अंतर्गत तुमच्या आतमध्येही काय आहे तर त्याची अनुभूती होते, म्हणजे त्या संवेदना जाणवतात. आणि म्हणून इथे सांगितलं की तुमचं नामरूपही तुम्ही ज्या दिवशी हरवता, म्हणजे तुमच्यातला मी ज्या दिवशी हरवतो त्या दिवशी तो खरा भिक्षू झालेला असतो, म्हणजे त्याच्यात मी नावाची कुठलाही प्रकार राहत नाही. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बान प्राप्त करतो. आणि भिक्षू त्याला म्हणायचं की जो मैत्री रूपात आहे, की प्रत्येकावरती त्याची मैत्री आहे. जगामध्ये त्याला दुश्मन असं कोणी असूच शकत नाही, कारण भिक्षूला दुश्मन असणं म्हणजे त्याच्यातले अश्रव मिटलेले नाही. कधी कधी असं काय होतं की कधी कधी मग प्रश्न पडतात तिथे, आमच्याकडे येतात डब्बा घेऊन, तुम्ही येता म्हणून विचारता आमचे भंतीजी आहेत का म्हणता, आहे की नाही? तर आमचे तुमचे भंतीजी कसे होऊ शकतील? कारण आपल्यामध्ये ते आमचं म्हणणंही एक प्रकारची असूया असते, किंवा मी माझ्याही तोंडून कधी कधी निघतो मी चाललो माझ्या साखरेतली आरामात, सगळ्याच आहे ना ते, माझं थोडी होऊ शकतं. आणि जोपर्यंत माझ्यातला मी मरत नाही, जोपर्यंत माझ्यातला तो मीपणा जात नाही तोपर्यंत भिक्षू, कारण उपासकामध्ये राहू शकतो परंतु भिक्षूमध्ये तो राहायला नाही पाहिजे. कारण ज्या दिवशी माझे उपासक, मात्र आता बऱ्याचशा गोष्टी होतात त्या की प्रत्येक भिक्षू काय म्हणतो माझे उपासक आहेत, माझे फॉलोअर्स आहेत. प्रत्येक जण माझा उपासक असू शकतो, प्रत्येक जण माझाच उपासक आहे, किंवा प्रत्येक जण धम्माच्या मार्गावरून चालणारा आमचा धम्मबंधू आहे, ही भावना ज्या दिवशी भिक्षूची होते त्या दिवशी तो खरा भिक्षू होतो. त्याच्यामध्ये असूया किंवा ह्या गोष्टी राहत नाही. म्हणून त्याला बुद्ध म्हणतात की ज्याच्यामध्ये मैत्रीचं स्वरूप आहे, मैत्रीची भावना आहे, आणि जो जगावरती मैत्री करू शकतो त्याच्याकरता सगळं जग हे मैत्रीने भारलेलं असतं, असाच भिक्षू जगामध्ये सुखी राहू शकतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेषाचा नाश केला तर तो निर्वाणाला जातो. आणि भगवान बुद्ध काय सांगतात भिक्षूला की नाव रिकामी कर. नाव म्हणजे काय आहे नेमकं? की आपल्या आत असलेल्या वासना, आपल्या आत असलेले विकार, आपल्या आत असलेल्या तृष्णा, की जसं एखाद्या नावेमध्ये की तुम्ही जेवढा बोजा टाकेल तर तेवढी ती जड होईल, हलकी नाव जोरात पळेल. म्हणून आजही की आपल्या मनावर असणारा बोजा, आपल्या मनामध्ये असणाऱ्या अडचणी, आपल्या मनामध्ये असणाऱ्या वासना घेऊन जेव्हा आपण नांदत असतो तेव्हा मात्र आपल्याला कुठेही शांती लाभत नाही. कारण जेवढ्या आपण मनाच्या वासना जागृत करू, मनाच्या इच्छा आकांक्षा जागृत करू, तेवढी तुमची आकांक्षा आणि तेवढी तृष्णा वाढत जाते, आणि मग तेवढं दुःखही वाढत जातं. आणि म्हणून भगवान बुद्धाने पहिलं भिक्षूलाच सांगितलं की तुझ्यातल्या त्या तृष्णा जोपर्यंत तू कमी करणार नाहीस, कारण का भिक्षू हा समाजाचा आरसा बोलले बाबासाहेब. तर भिक्षूला काय बोलले की तो समाजाचा आरसा आहे, कारण भिक्षूकडे बघूनच दुसरी लोक बुद्ध धर्माकडे वळतील. कारण उपासाकडे बघून लोक दीक्षा घेतील का? नाही. कारण भिक्षूचं आचरण कसं आहे, भिक्षू जर यांचा पुरोहित चांगला आहे, भिक्षू आचरणाने चांगला आहे, तर बाबासाहेब बोलले होते की भिक्षूकडे बघून, म्हणून भिक्षू हा समाजाचा आरसा झाला पाहिजे. हे बुद्धाने त्यावेळेस सांगितलं की भिक्षू एवढा स्वच्छ असला पाहिजे की त्याच्यामध्ये धर्माचं प्रतिबिंब उजळलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धाला जेव्हा विचारल्या गेलं की आम्ही बुद्ध कशात बसावा, तर भगवान बुद्धांनी स्टेप बाय सांगितलं की तुम्हाला जर मला बघायचं असेल तर धम्मात बघा, आणि जर धम्म आणि बुद्ध बघायचं असेल तर
संघात बघा, आणि संघ कोणाचा बनतो तर भिक्षूचा बनतो. आणि म्हणून भिक्षूला केंद्रस्थानी मानून केवढं मोठं मान आणि केवढा मोठा सन्मान भिक्षूला आहे. आणि म्हणून जेव्हा भिक्षू त्या पदाला पोहोचतो त्या पदाला मात्र ऑटोमॅटिक मग त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते. कारण आजही आपल्यामध्ये भिक्षूला मला जाणवते अजूनही की समाजामध्ये आपल्या जेवढा आदर असायला पाहिजे तेवढा समाज भिक्षूला आदर देत नाही अशातला प्रकार नाही. आज मी इथे 2-2.5 वर्ष होत आले, आणि विशेष म्हणजे औरंगाबादचं नाव घ्यायलाही काही हरकत नाही, कारण मी बॉम्बे सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 30 वर्ष राहिलो. इथल्यापेक्षा खूप सुदृढ लोक आहेत तिथे, पैशानी बुद्धीनी यांनी. परंतु जेवढा धम्म मी औरंगाबाद मध्ये रुजलेला पाहिला तेवढा मुंबईमध्ये नाही. विहार याच्यापेक्षा मोठी आहे, अशा विहारामध्ये एसी बसवलेले आहे, परंतु धार्मिक वृत्ती तिथे नाही. कामापुरतं फक्त भिक्षूला आणलं, काम संपलं, 500 देणगी द्यायच्या ऐवजी 5,000 दिली, काम संपलं, नमस्कार केला, संपलं. पण इथे तसं नाही. इथे खरोखर धार्मिक लोक झालेली, धार्मिक बुद्ध धर्माला वाहून घेणारी लोक आहेत. आणि म्हणून कधी मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, बघा, महापुरुष आणि धर्म किंवा बोधिसत्व त्याच समाजात निर्माण होतात की जिथे धार्मिकता वाढीला लागते. आणि मी याचं चांगलं उदाहरण नेहमी देत असतो, कोणाला पटो की ना पटो, की मातंग समाजामध्ये मुक्ता साळवे नावाची बाई बाबासाहेबांच्या अगोदर जन्माला आली होती, की जी खूप मोठी बंडखोर होती. परंतु समाज धार्मिक नसल्यामुळे तिला महापुरुष बनवता आलं नाही. नाही तर मुक्ता साळवे महात्मा ज्योतिबा फुलेच्या वेळेस ती त्या परमेश्वराला प्रश्न विचारत होती. 7-8 वर्षाची मुलगी मुक्ता साळवे. परंतु ज्या समाजात तिने जन्म घेतला होता तो समाज आंधळा होता, त्या समाजाने. म्हणून आजही तो समाज जागृत नाही. आजही तो फक्त खाली ईर्षेमुळे, इथं जसं सांगितलं की नाही, ईर्षेमुळे की महाराणी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आज सांगायला काही हरकत नाही, बरेचसे मात्र ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत. कशामुळं? त्यांना तत्वज्ञान पटतंय म्हणून का? ना, तुम्ही हा घेतलाय म्हणून ते घेतात. तुम्ही कुठेतरी याला मतदान देतायत म्हणून ते मुद्दाम विरोधी पार्टीला देतील. आणि म्हणून कुठलाही महापुरुष किंवा कुठलाही मोठा नेता जर जन्माला यायचा असेल तर तो समाजही तेवढा धार्मिक असावा लागतो. म्हणून बाबासाहेबाला आपण जेव्हा मोठे म्हणतो तेव्हा मी माझ्या पूर्वजांनाही तेवढेच उपकार मानतो ज्यांचे की त्यांनी बाबासाहेबाला साथ दिली. बाबासाहेबाला जर साथ नसती दिली तर बाबासाहेबाला अजून मोठा लढा करावा लागला. पण आपले बापदादे अनाडी होते तरी पण त्यांनी बाबासाहेबाला साथ दिली, म्हणून बाबासाहेब एवढी मोठी उडी मारू शकले. म्हणून कुठल्याही समाजाला जोपर्यंत धार्मिक समाज होत नाही एकमेकावरती अवलंबून असतात. म्हणून समाजाला जर धार्मिक करायचं तर भिक्षूही तेवढा चारित्र्यवान झाला पाहिजे, समाजातला जो म्होरक्या असतो. आणि म्हणून आपल्या बुद्ध धर्माचा म्होरक्या भगवान बुद्धानेच सांगितलं की तो भिक्षू असेल. आणि नशिबाने आजही असं म्हणायला हरकत नाही की शेवटची जर विश्वासार्हता समाज कोणावर करत असेल तर आजही भिक्षूवरती केल्या जाते. म्हणून आजही भिक्षूला जास्त नाव ठेवल्या जात नाही. भले लोक ऐकत नसतील पण भिक्षूला कोणी नाव ठेवत नाही, कोण भिक्षूला कोणी शिव्या देत नाही, भले त्यांचं ऐकत नसतील, परंतु आजही त्यांचा आदर आणि सत्कार केला जातो. आणि म्हणून एक होप आहे, म्हणजे एक आशा आहे की पुढे काही ना काहीतरी होईल. भिक्षू संघ एखाद्या वेळेस चांगल्या पद्धतीने होईल आणि तेही चांगल्या पद्धतीने समजावतील, शिकवतील आणि समाजही शिकेल. हे भिक्खू, तू नाव रिकामी कर, 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघ तीर्ण म्हणतात. 5 बंधनं म्हणजे तीच सांगितले की आळस हे ते सगळं भिक्षूनी सोडलं पाहिजे. आता कधी कधी काय होते की धम्म सांगायचा तर धम्म शिकला पाहिजे. आता अडचण अशी होते की आपण आजही जर समजा थेरो आणि महाथेरोच्या भरोश्यावर बसलो तर मग आता अजून 50 वर्ष जावा लागतील.
कारण अरहंत व्हायला तर मला वाटतं अजून मार्गच निर्माण झालेले नाही. एका ठिकाणी मी असं वाचलेलं आहे की जोपर्यंत अरहंत होत नाही तोपर्यंत संगीतही भरवता येत नाही. माझ्या माहितीनुसार की बौद्ध गयाला जवळजवळ 68 देशातली लोक प्रत्येक बौद्ध पौर्णिमेला येतात आणि ते चॅन्टिंग करतात तिथे. मला वाटतं हे काहीतरी त्यांच्यावालं एक सुत्त त्यांचं झालं, मला वाटतं विनकपीठक की सुत्तपीठक झालेलं आहे, परंतु तेही अरहंताची वाट बघतायत. आणि असं एक त्या 6व्या संगीतीमध्ये जशी बोधिसत्वाची घोषणा केली होती तशीच घोषणा त्रिपिटकामध्ये भारतामध्येच बुद्ध जन्माला येण्याची आहे. भगवान गौतम बुद्धाचा एका बुद्धाचा पिरियड 5000 वर्षाचा सांगितलेला. मला वाटतं आता काहीतरी 2700 की 2800 वर्ष भगवान बुद्धाच्या याला झाले, म्हणजे अजून 2200 वर्ष आहे. आणि ही प्रगती जर आपण बघितली तर एवढ्या कासवाच्या गतीने का होईना पण भारत बौद्धमय नक्की होईल. 2200 वर्षात व्हायला काही हरकत नाही. आणि ती संगीती भारतामध्ये होईल आणि कुणीतरी बौद्ध भिक्षू होईल. 2200 वर्षात आपले किती जन्म होतील माहिती नाही, पण आपण एक प्रार्थना करूया की त्यावेळेस आपणही जन्माला येऊ आणि नक्की माणसाच्या जन्मातच येऊ. शक्य जर झालं तर सगळ्यांनी धम्म श्रवण केलाय तर आपल्यातले काही अर्धे मार्धे भिक्षूही असतील ते व्हावेत. आणि म्हणून की काही गोष्टी जशा असतात की जी बंधनं तोडून आपण त्या मार्गावरती गेलं पाहिजे. बंधनं तुटायला आतून ऊर्जा यावं लागते आणि म्हणून ती वाट बघता येणार नाही आपल्याला. जसं मी आता सांगितलं की जरी मी लायक नसेल पण मला जेवढा समजेल तेवढा इमानदारीत धम्म सांगावा, तुम्हालाही जेवढा आचरणात आणता येईल तेवढा आचरणात आणावा. ही जर आपण प्रथा पाळत गेलो तर मग मात्र इथे धम्म वाढायला वेळ लागणार नाही. भिक्खू ध्यान कर, प्रमादात राहू नको, आपले चित्त काम भोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहे असा पुरुष निर्वाणाच्याच जवळ जातो. ज्या भिक्खूने एकांतवास केलाय, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, ज्याचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहे अशा थोर मित्राची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करेल. स्वतःला स्वतः जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मपरीक्षक आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमदा घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे आपल्या मनुष्याने आपले नियमन करावे. जे भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचा भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही, तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्याचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. म्हणून इथं भगवान बुद्ध हे भिक्षूला सांगतात. हे भगवान बुद्धाचं प्रवचन आहे की भिक्षुनी कसं राहावं, कसं राहिल्यावर नंतर ते निर्वाणापर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून ते म्हणतात की गौतमाचे शिष्य हे नेहमी सावध असतात, ते कधी बेसावध राहत नाही. म्हणून ते चालताना, बोलताना, झोपताना. तुम्हाला सांगतो की ध्यानाच्या गोष्टीमध्ये बुद्धाने अभिधम्म पिटकामध्ये आपण जर ध्यान म्हटलं तर ध्यानामध्ये म्हणजे की आपण सगळ्या गोष्टीचं स्मरण सावध चित्तेने करणं. कारण झोप हे ध्यान आहे का? नाही, झोपेला ध्यान म्हटलं नाही. आणि म्हणून गौतमाचे शिष्य किंवा गौतमाचे भिक्षू हे कधीही बेसावध राहत नाहीत. आणि म्हणून एकदा आनंदाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला होता, कारण भगवान बुद्ध एकाच कुशीवरती झोपायचे. आणि मग त्या आनंदाने प्रश्न विचारला होता की भगवंत, मी रात्रभर जागलो आणि बघितलं की तुम्ही शरीराची हालचालही करत नाहीत. ज्या एका कुशीवर झोपलात सकाळ होईपर्यंत त्याच कुशीवर होतात. आणि भगवंत हसले
आणि भगवंतानी काय उत्तर दिलं होतं आनंदाला, की भगवंता मी जर मनात आणलं तर हे सगळं करू शकतो, पण त्या शरीराला मी असं केलेलं आहे की त्याला त्या कुशीहून दुसऱ्या कुशीवर होण्याची गरजच वाटत नाही. म्हणून भगवंतानी सांगण्याचा उद्देश काय होता, की आपल्याला काय होतंय, आपण नुसतं आठवा, आपण जागे जरी आठवतो एका कुशीवर आपल्याला झोप येते का? तरमळत असतो आपण ह्या कुशीहून त्या कुशीवर. काय असतं ते? आपल्या मनातल्या त्या लहरी असतात, आपल्या मनातल्या वासना आपल्याला झोपू पण व्यवस्थित देत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या चित्तामध्ये ते एका कुशीवर जर झोपले तर परत उठतही नव्हते. आणि म्हणून इथे सांगतात की सावध चित्ताने झोपलं पाहिजे, सावध चित्ताने राहिलं पाहिजे, कारण गौतमाचे शिष्य हे कधी बेसावध असू शकत नाहीत. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्याचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियाचे रात्रंदिवस ध्यान करतात. आणि म्हणून जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की भगवान आनंदाने उठून बघितलं होतं की भगवान ज्या कुशीवरती आहेत त्याच कुशीवरती, तसंच इथं सांगतात की शिष्यही आहे की आपल्या शरीराला ती एवढी चांगली वर्तणूक लावतात की ते शरीरही तुमच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही. कारण गौतमाचे शिष्य किंवा गौतमाचे भिक्षू म्हणून कधी कधी आपण म्हणतो ना की जेव्हा सारीपुत्त आणि मोगलान, तर सारीपुत्ताने भिक्षू अश्वजिताला चारिका करताना बघितलं. आता तुम्ही विचार करा की त्या सारीपुत्ताने यांना चारिका करतानाच बघितलं आणि तो प्रभावित झाला, की तो म्हटला की म्हणजे त्याची चारिका तरी ते कसे करत असते, म्हणजे चालण्यात आणि बोलण्यातही तो किती सावध असेल किंवा त्याच्यात किती विनय असेल. आज आपण चालताना बोलताना आपल्यात विनय असतो का? नाही. म्हणून त्यावेळेचा तो भिक्षू अश्वजित की जो सारीपुत्त निष्ठा त्यांच्या चारिका करण्याला प्रभावित झाला आणि त्यांना येऊन विचारतो, आणि ते अश्वजितही नम्रपणे सांगतात की बाबा मी आत्ताच भिक्षू झालो, मला काही एवढं बघ, पण माझ्या गुरुकडतोय. आणि त्या अश्वजिताच्या अगोदर सारीपुत्त अग्रसेवक होता भगवान बुद्धाचे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही विचार करा की काय लोक असतील ती, त्यांची वर्तणूक, त्यांचं वागणं, त्यांचं चित्त. म्हणजे भगवान बुद्धाच्या काळामधली आज 3000 वर्षापूर्वी आपण म्हणतो की आता आम्ही प्रगत झालो, पण आध्यात्मिक दृष्ट्या ते आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत होते. तसं बघितलं तर ते भौतिकदृष्ट्याही प्रगत होते, कारण आपल्याला याची राखी गेळीची ज्या सभ्यता सापडल्या त्या जवळजवळ 25-25, 30-30 माळ्याच्या बिल्डिंगी होत्या. आज आपल्या औरंगाबाद मध्ये म्युन्सिपाल्टीला 7 दिवस पाणी नाही देत, त्यावेळेस तिथं त्यांची गटारे बिटारे तयार होती. आणि ती बुद्धाच्या अगोदरची सभ्यता आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा म्हणजे भगवान बुद्धाच्या अगोदर 2000-3000 वर्षापूर्वीची सभ्यता आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या काळात जे लिहिलेत प्रसाद आपल्याला तो अतिशयोक्ती वाटायला नको, की भगवान बुद्धा करता कपिल वस्तूमध्ये शुद्धोधनाने पावसाळ्याचा माल, हिवाळ्याचा माल, कधी कधी आमचे बुद्धजीवी त्याच्यावरती पण ऑब्जेक्शन घेतात, कारण याला पुरावा आहे की मोहनजोदडो आणि हडप्पा ही सभ्यता त्याच्या अगोदर 3000 वर्षापूर्वी आहे. तुमची युनिव्हर्सिटी नालंदा जे लायब्ररी जळाली ती 9 माळ्याची लायब्ररी होती. मला वाटतं औरंगाबाद मध्ये आता 9 माळे बनवले. म्हणून आता ती सभ्यता त्याच्या अगोदरही होती. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या काळातली ती लोक जशी आध्यात्मिक दृष्ट्याही प्रगत होती तशी भौतिक दृष्ट्याही प्रगत होती. आणि म्हणून आपल्याला त्याचा हेवा वाटला पाहिजे. आपण जे आता म्हणतो की आम्ही त्यावेळेच्या जमान्यापेक्षा अजून खूप कमी आहोत, आपल्याला तेवढी प्रगती साधता आली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध धर्माच्या नियमानुसार आपण जर वागत गेलो तिथं भगवान बुद्धच म्हणतात की गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानत असतात. आपण होतं का? चिंतन म्हणजे काय होतं नेमकं? कधी आपण संध्याकाळी घरी गेल्यावर कुणीतरी चिंतन केलंय का की मी दिवसभर काय केलं? नाही करत आपण. कधी दिवसभर काम कर, हे कर, ते कर, संध्याकाळी आला मग प्रत्येकाच्या सवयी असतात. मग काही जणांना दारू पिऊन झोपायची सवय असते, काही जणांना भांडणं करून झोपायची सवय असते, काहीला काही. पण जर आपण स्वतः चिंतन केलं की मी दिवसभर काय केलं, भगवान बुद्ध ते करायला सांगतात. त्यांचं सेवक तेच भिक्षूलाही सांगतात. भिक्षू का ध्यान करतो? मग ध्यान म्हणजे नेमकं काय असतं की भिक्षूने दिवसभर जर काय केलं
तर त्याने ती एका वेळेमध्ये त्याने ध्यान केलं तर मग काय चांगलं घडलं काय वाईट घडलं हे त्याच्या ध्यानाच्या त्याच्या स्मृतीमध्ये त्याला कळतं आणि तो नंतरची सुधारणा करतो. तसंच उपासकांनी करायला काय हरकत आहे की आपण दिवसभर, आज समजा तुम्ही इथून गेला, तुम्ही काय केलं दिवसभर, वाईट काय केलं, चांगलं काय केलं, आणि जर चिंतन केलं, कारण भगवान बुद्ध भिक्षूला सांगतात की माझा शिष्य बिना चिंतनाचा राहू शकत नाही, कारण त्याने चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेच्या भिक्षूला सांगितलं, आत्ताच्या भिक्षूलाही सांगितलं, मग आत्ताच्या भिक्षूने उपासकाला सांगितलं पाहिजे. चिंतन म्हणजे काय की मी दिवसभर काय केलं, मी त्याचं माझ्या मनामध्ये त्याचा एक गोषवारा केला पाहिजे की मी जर काही वाईट केलं असेल तर ते मला कळतं, किंवा मी जर चांगलं केलं असेल तर केलं पाहिजे. याच्या उपर जाऊन ते म्हणतात की कधी कधी मी इथं सांगितलं होतं, मला वाटतं की आपलं पाप आणि पुण्याचा हिशोब कसा करायचा, कुशल आणि अकुशल कर्माचा हिशोब कसा करायचा, तर साधं गणित आहे. आपण एक दिवस बसा, आता आपलं वय एवढं झालं आणि एका बाजूने लिहायला सुरुवात करा की आपल्याला कोणी मदत केली. फार जिथून आठवतं, समजा दुसऱ्या वर्गापासून तिसऱ्या वर्गापासून जरी आठवत असेल तर एक यादीच करत आला. मग आपली भरले दुसऱ्यातली मैत्रीण असेल तर तिच्या सायकलवर गेले, एखाद्याने मला गाईड नसेल तर तिने गाईड दिलं. 20 पासून सुरुवात करत 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 या आजच्या स्थितीपर्यंत की आपल्यावर कोणी उपकार केले. मला वाटतं खूप मोठी यादी होती, आठवायला काही हरकत. आणि मग दुसरी यादी करा की मी कोणाकोणावर उपकार केले, है की नाही. एक मेळच बसवायचा ना. आणि ज्या दिवशी ह्या दोन्ही याद्या समान होतील त्या दिवशी समजायचं तुम्ही चांगलं कर्म केलं. कारण आपल्यावरती उपकार करणाऱ्याची यादी माझ्या माहितीनुसार खूप मोठी असते. कारण आपल्यावर आई वडिलापासून आपल्या मित्र मैत्रिणी गुरु ह्या सगळ्यांनी उपकार केलेले आहेत. त्या मानाने मला वाटतं आपण जास्त केलेले नसतील. मग ते करण्याचा प्रयत्न म्हणजे ते चिंतनात येतं की मी आजपर्यंत काय काय करत आलो आणि मी काय काय करायला पाहिजे. मग ते चिंतन तुम्हाला सांगतं की तुम्ही कुठे कमी आहात. म्हणून भगवान बुद्ध भिक्षूला काय सांगतात की भगवान बुद्धाचा शिष्य कधी बिना चिंतनाचा राहत नाही. तो चिंतन करतो काय चांगलं आहे काय वाईट आहे, आणि जेव्हा तो चिंतन करतो तर मग त्याच्या हातून जर काही वाईट घडलं असेल तर ते सोडून देतो, चांगलं असेल तर त्याला वृद्धिगत करतो, वाईटापासून अलिप्त राहतो. म्हणून गौतमाचा शिष्य कधीही बिना चिंतनाचा राहत नाही. संसार त्याग बिकट आहे, संसार भोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, ग्रहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्याच्याबरोबर समानतेने सेवन हे दुःखकारक आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खू समोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. आणि म्हणून जेव्हा भिक्खू परिभ्रमण करतो तर भगवान बुद्ध सांगतात की तुझ्यासमोर सगळे दुःखच दिसतील तुला. कारण माणूस आता जरी आपल्याला वाटत असेल तर संसार एक प्रकारचं दुःखच आहे ना. आता तुम्हाला किती वाटू द्या, तुम्ही फक्त एक मनात विचार करा, नाही कॉम्पिटिशनच करा ना, की भिक्षू एका बाजूला ठेवा आणि तुम्ही एका बाजूला ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिक्षू काय करेल, सकाळी उठला तर भिक्षू काय नाही करेल, तोंड बिंड धुईल, जास्तच वाटलं तर फिरायला जाईल. तुम्हाला काय करावं लागेल, सकाळीच उठल्या उठल्या जर बाई असेल तर मग नवऱ्याला उठवावं लागेल, बाबा तुला चहा केलाय घे, म्हणजे काम सुरू आहे की नाही. नवरा बी असेल तर त्यालाही मोठी काळजी असेल की आंघोळ बिंघोळ करून आता मला कामावर जायचे. भिक्षू आपला फिरून फारून आला, दिला कोणी नाश्ता तर ठीक, नाही तर 9-10 वाजता बघेल हातात पात्र घेऊन फिरायला जाईल. तुमचं तसं होईल का, नाही. जर नेमकंच मुलगा बिलगा झाला असेल तर त्याची तयारी करायची, त्याला डब्बा बनवायचा, त्याला शाळेची तयारी करायची, त्याला सोडायला जायचं. मग मला सांगा भिक्षू सुखी आहे की तुम्ही सुखी आहे? दुःखच आहे ना सगळं. कारण त्याच्या डब्यावर जर समजा तुमच्याकडे काही नसेल तर त्या मातेला दुःख होईल की मी ह्या मुलाला जे द्यायला पाहिजे ते माझ्याकडे आज नाहीये. किंवा तुमचा मुलगा कुठल्या तरी चांगला शिकतोय पण त्याला चांगल्या ट्युशनला लावायला माझ्याकडे पैसे नाहीयेत, हे दुःखच आहे ना. भिक्षूला आहे कसं काही दुःख नाही. तो सकाळी उठणार, 5 घरं मागणार, खाणार. हा त्याला दुःख कुठलं होईल की मी समाजाला समजवतोय आणि माझं समजावणं समाजाला समजत नाही, की जे बुद्धाने माझ्याकडे काम दिलं ते दुःख त्याला जरूर होईल. पण ते दुःख कसं असेल, ते सामाजिक दुःख असेल, ते आध्यात्मिक दुःख असेल. तुम्हाला आध्यात्मिक दुःखही आहे आणि भौतिक दुःखही आहे, फक्त ते आम्हाला समजत नाही. आम्ही काय करतो की आमचा मुलगा मॅट्रिकला
एवढे टक्के पास घेऊन आला की आम्ही पेढे वाटत फिरतो, परंतु त्याच्या पाठीमागे दुःख आलेलं असतं की आम्हाला त्याला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय म्हणून आम्हाला फीस पण जमा करायची असते. म्हणून सुखाच्या पाठीमागे दुःख येत आहे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध इथं बोलतात की गौतमाच्या शिष्यानी सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, सुख आणि दुःख. म्हणून संसारामध्ये दुःख आहे, भिक्षुनी संसाराकडे बघितलं पाहिजे आणि संसारामध्ये असणारं दुःख नष्ट करण्याकरता भिक्षुनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. त्याला मी चांगला भिक्षू म्हणतो किंवा तो भिक्षू चांगला होऊ शकतो. भिक्खू आणि तपस्वी, आता दोन गोष्टी इथे. भिक्खू कसा असावा हे बुद्धांनी सांगितलंय. बाबासाहेब लिहिताना दोन गोष्टी लिहितात की बाबासाहेबाला हा ग्रंथ कम्पेअर करायचा होता. बुद्ध आणि हा धम्म आपल्या पुढे ठेवताना काही प्रकरण बाबासाहेबांनी तपस्वी आपल्या पुढे का टाकायचा होता? कारण आपल्या डोक्यात ते पहिले प्रकार होते. आणि मग भिक्खू आणि तपस्यामध्ये आपण हे करतो. आजही जर आपण भिक्षू बघितला तर मग भिक्षू काय करतो? त्रिशरण पंचशील देतो ना. आणि त्यांचा तपस्वी काय करतो? तो जादूटोणा करतो ना. सत्यशाही बाबा असा हात फिरवतो, एक चैन काढतो तुमच्या हातात काढून देतो. आता तेवढीच एक चैन काढून त्याला जर म्हटलं किलोभर सोनं देतं देईल का तो? मग तपस्यामध्ये आणि भिक्खूमध्ये काय फरक आहे? तर बाबासाहेब इथे आपल्याला सांगतात. कारण जोपर्यंत आपल्याला ह्या दोन गोष्टीचा फरक कळणार नाही तोपर्यंत आपल्याला धर्म आणि धम्मही कळणार नाही. कारण तपस्वी हा त्यांचा धर्म सांगत असतो, तर भिक्खू हा तुम्हाला धम्म सांगत असतो. आणि म्हणून ह्या दोघात काय साम्य आहे आणि काय तफावत आहे हे बघितलं पाहिजे. भिक्खू म्हणजे तपस्वी काय याचे उत्तर नाही आहे. स्वतः भगवंतानेच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. म्हणजे बाबासाहेब स्वतःच लिहितात का? तर नाही. भगवंताला निग्रोध नावाच्या एका परिवाराज्यकानेच हा प्रश्न विचारला होता की तपस्वी आणि भिक्खूमध्ये काय फरक आहे आणि तपस्वी आणि भिक्षू एकच आहे का? तर त्यावेळेस त्याला उत्तर देताना तथागतांनी सांगितलं होतं की नाही, माझा भिक्षू आणि तपस्वी एक होऊ शकत नाही. कारण भगवान बुद्धांनी खूप तपश्चर्या केली होती. 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या करून हे केलं होतं आणि त्यांना ते सगळं निरर्थक वाटलं होतं की याच्यामध्ये काही अर्थ नाही. आणि जेव्हा त्यांना स्वतःलाच निरर्थक वाटतं तर ते आपल्या भिक्षूला तपस्वी म्हणतील का? किंवा भिक्खूला तपस्वी होऊ देतील का? नाही. तरी पण त्या निग्रोधाने हा प्रश्न त्यांना विचारला होता. एकदा भगवंत राजगृहाजवळ गोदकुटावर राहत होते. त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकामध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत गोदकुटावरून उतरून सोमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोराने दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत एरझरा घालीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना एरझरा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सोमगंधेच्या तीरावर आहे. त्यांच्या सांगण्यावरून सर्व प्रावर्जिक स्तब्ध झाले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला, भगवंते या, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ विचार केला असावा. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या या चमूत आले आहेत, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. भगवंताचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवतात? आणि असे भगवंतांनी आत्मसुख प्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात? त्याच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती आहेत? हे निग्रोध, ज्याचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो? त्याचे अंतिम शरण काय आणि त्याची सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती? हे विना अभ्यास विना शिक्षण समजणे कठीण आहे. ह्या निग्रोधाने काय विचारलं होतं भगवंताला? की भगवंत आपण आपल्या शिष्यांना काय शिकवता, कोणाला शरण जायला शिकवता आणि नेमकं काय शिकवता? बघा, आपण जे बघत आलो, भगवंतानी प्रत्येक शिक्षण किंवा प्रत्येक धम्म हा माणसाला सांगितलेला आहे आणि त्यावेळेस प्रश्न उत्तराच्या रूपात सांगितलेला काही काही ठिकाणी.
आता या निग्रोधाने प्रश्न विचारला तर भगवंत त्याला काय सांगतात की निग्रोधा, माझा धम्म हा असा सांगण्याचा नाही, तो अनुभवण्याचा आहे. आणि म्हणून तुला जर माझा धम्म शिकायचाच असेल तर तो मात्र अनुभवाने शिकावा लागतो. म्हणून बुद्धाचा धम्म थेरॉटिकली आहे का? नाही. म्हणून त्रिशरण पंचशील फक्त म्हणायचं आहे का? नाही, ते धारण करण्याचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की माझा धम्म अनुभवण्याचा आहे. निग्रोधा, हे माझं राहू दे, परंतु तो जे करतोस ते मला सांग, म्हणजे मी तुला त्याचं उत्तर देईल की तुझ्या धम्मामध्ये तू काय करतोस. आता तुझ्या धर्मामध्ये तू काय करतो. माझ्या धम्माचा अनुभवाचा आहे. माझा धम्म तुला असा प्रवचन किंवा यांनी नाही सांगता येत, तो अनुभव घ्यावा लागेल, तुला तो शिकावा लागेल, आणि ते शिकण्याकरता तुला त्याचा अनुग्रह करावा लागेल. पण त्याच्याऐवजी तू आता काय करतोस ते मला सांग, म्हणजे मी त्याचं उत्तर तुला देईल. हे निग्रोधा, ज्याचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहे, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो, त्यांच्या अंतिम शरण काय, त्या सदाचरणाची मुख्य तत्व कोणती, हे विनाभास विना शिक्षण समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोधा, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपिढेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंताला म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहे, म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो. त्याच्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे ते सांगा. आणि म्हणून हा निग्रोध म्हणतो की भगवंत, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की आम्ही लोक आत्मक्लेश करतो. आता त्यावेळेचे आत्मक्लेश काय होते की तपश्चर्या करणे. म्हणजे आपण वाचलेलं आहे की भगवंत 6 महिने पाण्यात थांबले, 6 महिने एका अन्नाचा कण खाल्लाय, 6 महिने म्हणजे वेगवेगळं की जो शरीराला त्रास देण्याचा काम केलं. तसंच तो निग्रोध सांगतो की आम्ही अशाच प्रकारचे शरीराला आत्मक्लेश देतो. भगवंत, तुम्हीच सांगा की याच्यापासून काही फायदा होतोय की नुकसान होतोय. निग्रोध, कल्पना कर की एक परिवारजक वस्त्रहीन फिरतो. त्याला काही वैशिष्ट वाईट सवय आहे. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही, त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही, ज्यात अन्न शिजवलेले आहे त्या भांड्यातले, उंबरट्याच्या आत ठेवलेले, उखळातले, काट्याकुट्यावरचे, जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणे एकत्र भोजन करीत असलेले 2 माणसाचे, गर्भवती स्त्रीचे, बाळात तिचे, संयुक्त स्त्री बजाचे, दुष्काळातले, कुत्र्याजवळ असला तर तेथले, त्या ठिकाणी माशा भणभणत आहे तेथले अन्न तो स्वीकारत नाही, मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही. असा जो परिव्राजक असेल तो कदाचित एकाच घरचे मागणारा, एकच घास खाणारा, किंवा 2 घरी मागणारा, 2 घास खाणारा, 7 घरी मागणारा, 7 घास खाणारा असेल. तो 1, 2 अथवा 7 दानावर उपजीविका करीत असेल. तो प्रति दिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असेल. बघा, हे जे प्रकरण इथे लिहितात, भगवान बुद्धांनी त्याला प्रश्न विचारले, त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घ्या, तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. त्यावेळेस भगवान बुद्धाच्या काळामध्ये कुठल्या प्रथा सुरू होत्या, तर त्यांच्या वेळेस जैन धर्मही समकालीन होता. तर दुसरा सांख्य दर्शनाचा पिरियड होता आणि एक वैदिक होता. वैदिकामध्ये तपश्चर्या, होम, हवन. मग त्याच्यामध्ये काय होतं की जे आलं की एकच दाना खायचा, एकच घास खायचा, 7 घरचा खायचा. तर जैनाचं काय होतं की अंगावर कपडेच नाही घालायचे, हात ताटत फिरायचं, तोंडाला फडकं बांधायचं. भगवान बुद्ध सांगतात की हे सगळं करणं शरीराला एक प्रकारचे त्रासच होते ना, हे करणं किती उपयोगी आहे. कारण भगवान बुद्ध त्याला ह्या सगळ्या प्रवाहाचं उदाहरण देतात. आपल्याला हे कळण्याकरता त्या प्रवाहात जावं लागेल, कारण त्यावेळेचे जैन नागडे फिरत होते ना. आजही त्यांच्या वेळेस 2 पंथ आहेत, दिगंबर आणि श्वेतंबर, हे 2 पंथ आहेत. ते जे दिगंबर आहेत ते गुरु अंगावर कुठलाही वस्त्र ठेवत नाहीत, तर श्वेतांबर जे आहेत ते कपडे घालतात. म्हणून भगवान बुद्ध त्यांना ते उदाहरणं देतात की जैनाचं असं आहे. बाकी तुमच्या वैदिक धर्मामध्ये तर कधी 1 घास खा म्हणतात, 6 महिने राहा, कधी 2 घास खा म्हणतात. आणि म्हणून ह्या अशा ज्या प्रथा आहेत, भगवान बुद्ध त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे सांगतात. आता याच्यामध्ये
आपल्यातही मोडिफिकेशन झालं तर त्यांच्यातही खूप खूप काही झालं. म्हणून आता आपल्याला तशी उत्तरं देता येतील का? आता काय करता येतील? आता आपल्याला आसाराम बापूचं उत्तर द्यावं लागेल ना, आहे की नाही? आताचा भिक्षू आणि तपस्वी जर आपल्याला दाखवायचं असेल तर मग भिक्षू आणि कोण दाखवावं लागेल? इकडे एक भिक्षू दाखवावा लागेल, इकडे आसाराम बापू दाखवावं लागेल, आणि मग दोघांची तुलना करावी लागेल. की तेव्हा बुद्धाने ती तुलना केली होती की मी तपस्वी का मानत नाहीत, कारण त्यांच्या वेळेस ते अवेलेबल होते. आता जर आपल्याला त्याची तुलना करायची असेल, आपल्यालाही आपला भिक्षू आणि तपस्वी जर बघून घ्यायचं असेल तर आताच्या याच्यामध्ये आपल्याला करता येईल. मग आताचा कुठला तो एक बाबा येतो आणि तुमच्या मनातलं सगळं कागदावर लिहून दाखवतो, आहे की नाही? मग त्याला सगळ्याच्या मनातलंच कळतंय. मग चीनच्या राष्ट्रपतीच्या मनातलं का नाही कळत? आमच्या इकडे का ते लोक जातात म्हणून. तर ह्या गोष्टी आपल्याला ती तुलना करावी लागेल. त्यावेळेस भगवान बुद्धांनी ती तुलना केली होती. फुले खाऊन तो राहत असेल, जो झाडे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंदा अथवा तिरटा झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कसतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेल्या कांबळे अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असे, त्याच्या डोक्यावर व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असे, तो सदैव उभा राहणारा, टाचावर बसणारा आणि टाचावर बसून पुढे सरकण्याचा श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखाच्या बिछाण्यावर पोहडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, जो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल ते खाणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करणारा असा असेल तर. भगवान बुद्धांनी सगळं त्यावेळेसच्या सगळ्यात. आजही तुम्हाला माहिती नसेल, कुंभमेळ्यात कधी गेलात का तुम्ही? कुंभमेळा बघायला कुंभमेळ्यात नागडे साधू येतात आणि ते पहिलं शाही स्नान करतात. कुंभमेळा कसा भरतो हेही तुम्हाला माहिती नसेल. कुंभमेळ्यात 4 ठिकाणी भरतो. आपल्या महाराष्ट्रात नाशिक त्याचं स्टेअर आहे. त्याची आख्यायिका काय आहे? तर जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, समुद्र मंथनामध्ये जी रत्न बाहेर आली, त्या रत्नामध्ये आता बरेचसे, ती 14 रत्न आली होती. त्याच्यामधलं श्री हे पण एक रत्न आहे. हा, तुम्ही पण एक रत्न आहे त्याच्यामध्ये. श्री रत्न आहे, दारू रत्न आहे, जहरी रत्न आहे. जहर कोणाला पियाला दिलं? शंकराला. मग त्याने पिलं म्हणे तर त्याचा कंठ निळा पडला, म्हणून त्याचं नाव निळकंठ. परंतु भांडण कशावर झालं? अमृतावर. कारण ते समुद्र मंथन बघा, बेईमान्या किती होता. बघ खोटं का अचानक, बघ खोट्यात बी बेईमान्या किती. समुद्र मंथन करायला दोघेही होते. कारण मेरू पर्वत त्या समुद्रात टाकला होता आणि वासुकी नावाच्या सापाची दोरी केली होती. बुद्धीला लाख नका पटू देऊ, पण त्या न पटणाऱ्या बुद्धीच्या गोष्टीत पण किती भानगडी होत्या त्या बघा. एका बाजूने देव ओळख होते आणि एका बाजूने दानव, राक्षस, असुर, त्याला जे काय म्हटलं ते. मग आता हे दोघंही घुसळण करत होते. ते घुसळण करता करता एक एक येत होतं ना. म्हणून तो अमृत शेवटला आलं. दारू असुराला दिली, पण अमृत घेऊन देव पळायला लागले. आता दोघांनी काढलं तर वाटून खायला पाहिजे होतं ना. नाही, ते घेऊन पळायला लागले. तर मग हे बी ऐकतील का? हे त्याच्या मागे लागले. ते अमृत घेऊन पुढे पळतात. म्हणून त्या अमृताचे काही थेंब जिथे जिथे सांडले ते तुमचं कुंभमेळ्याचं ठिकाण. ऍक्च्युली ज्याच्या पुराव्यावर गेले ना, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत की कुंभमेळा कधीपासून भरायला लागला. याच्या आर्काईव्हमध्ये पुरावे आहेत. कारण अकबर बादशाह, अकबर हा थोडासा सहिष्णू होता. अकबर बादशाहने केलं होतं की बा आमच्यामध्ये सगळा हे जमायला आम्ही मक्का आणि मदिनाला जातो. मुसलमानाचं तीर्थक्षेत्र मक्का आणि मदिना आहे. तर त्यावेळेस त्यांना विचारलं, तुमच्या हिंदूचं असं काही आहे का की जिथे एक वेळ सगळे हिंदू एकत्र येतील? ह्या बामणाने डोकं खाजवलं. हा, पुराणात असं म्हटलं म्हणे 4 ठिकाणी ते सांडलेले आहेत. मग म्हणजे तिथं कुंभमेळा करावा. आणि त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी तिथल्या भटांना 300 एकर जमीन दान कोणी दिलेली आहे? अकबराने. आणि ते दानपत्र आजही आहेत. कशा करता? या 300 एकराचा महसूल घेऊन तुम्ही 12 वर्षांनी कुंभमेळा करा. म्हणजे तो कुंभमेळ्याचा प्रणेता कोण आहे? अकबर बादशाह. आणि म्हणून पहिलं स्नान कुणी केलं होतं?
अकबर बादशाने, म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात. आता ते नागडे साधूला शाही स्नान म्हणायला लागले, पण खरं शाही स्नान कोणाचं होतं? ते अकबर बादशाने केलेलं होतं, म्हणून ते शाही स्नान. म्हणून त्यांच्या तपस्यामध्ये आपल्या भिक्षूमध्ये आता होईल का? कारण असा तपस्याचा ना आपला काही फरक नाही. म्हणून खोटं असतानाही त्यांनी किती लबाड्या केलेल्या आहेत, म्हणजे त्यांना खोटंही व्यवस्थित लिहिता आलं नाही. आणि म्हणून कधी कधी तुम्ही ते निरंजन टकले नावाचा एक पत्रकार आहे, चांगलं त्याचं मी एक हे वाक्य म्हणजे त्याचं एक सांगतो की त्याने हे केलं होतं की ते म्हणे लोक लय पुढ्या सोडतात. आत्ताच तुम्ही पेपरला वाचलं की नाही माहिती नाही, परंतु आपले भिडे गुरुजी आहेत ना, भिडे गुरुजी बोलले की महात्मा गांधी मुसलमानाचे हे आहे. पेपरला आलंय ते, आपण काही म्हणत नाही, ते भिडे गुरुजी म्हटले. आपण म्हटलं का? त्या भिडे गुरुजींनी म्हटलं की महात्मा गांधीच्या बापावर मुसलमानाचं कर्ज होतं, म्हणून महात्मा गांधीच्या आईला तो मुसलमान कर्जदार घेऊन गेला, आणि ते मुसलमानाचं अपत्य म्हणजे महात्मा गांधी. आत्ताच आहे ते, पेपरला आलेलं आहे. आणि मग त्याच्यावर निरंजन टकले. आता कारण ह्या खोट्या गोष्टी हे आपल्यालाही कळतं. कालच महात्मा गांधीची जन्मदिवस झाला. महात्मा गांधीला बाबासाहेबांनी आणि यांनी आपणही नकार जरी दिला, परंतु त्यांचं काही योगदान आहे ते आपण अमान्य नाही करू शकत. आणि म्हणून असा एवढा भयंकर किंवा त्याला काय दुष्टपणाचा किंवा खोटारडा आरोप भिडेने केलेला आपल्यालाही तो मान्य होणार नाही. आणि म्हणून तो निरंजय टकले म्हटला होता की त्या मनोहर भिडेचं, तो निसा मनोहर भिडेच लिहितो ना, म्हणून तो म्हटला की मनोहर बापाचं नाव माहित नाही, भिडे असं लिहावं का? आता काय होतं, त्याचं नाव तो संभाजी भिडे लावतो. तुमच्या माहिती करता सांगतो की हे एवढे तिरस्करणीय लोक आहेत की बामणामध्ये अजूनही शिवाजी आणि संभाजी नाव ठेवल्या जात नाही. तुम्ही शोधून बघा बामणामध्ये, कारण ते एवढे तिरस्कार करतात शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, ते नावच ठेवत नाही. त्यांच्यामध्ये वेगळी नावं ठेवते, पण शिवाजी आणि संभाजी ठेवत नाहीत. ह्या संभाजी भिडेचं नाव संभाजी नाही, त्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, पण त्याने संभाजी भिडे स्वतःच करून घेतलं. म्हणून आपल्याला जर ही तुलना करायची असेल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या खोट्यामध्ये ही लोक खूप खोटे करतात. म्हणून तपस्वी आणि भिक्खू त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून त्यांनी जे केलेले कुंभमेळे असतील, काही असतील, तसं आपले कुंभमेळे भरतात का? नाही. धम्म परिषदा भरल्या तरी धम्म परिषदेचा अर्थ काय असतो की त्या धम्म परिषदेमध्ये घेतलेले निर्णय आपण अंमलात आणावे, हा याचा हेतू. त्यांच्या कुंभमेळ्याचा हेतू काय असतो की कुंभमेळ्यामध्ये अंधश्रद्धा जेवढ्या बोकाळावता येतील तेवढ्या बोकाळावायच्या. म्हणून त्यांचे नागडे साधू, तुमच्या माहिती करता सांगतो की मी गेलो होतो नाशिकला, जेव्हा कुंभमेळा झाला ना तेव्हा गेलो होतो. जर तुमच्याकडे मागे ते एका जणाकडे कुठला तो सुशांत राजपूत का कोण मेला ना आत्महत्या करून, तर त्याच्यावरती आरोप होता की तो गांजा पीत होता, म्हणून त्याच्या काहीतरी याच्यामध्ये 100 ग्राम गांजा सापडला होता. त्या कुंभमेळ्यामध्ये ट्रकच्या ट्रक भरून ते गांजा प्यायला येतात त्या महाराज लोकांना. तिथे म्हणजे केवढं मोठं अवलंबर आहे आणि केवढी मोठी, म्हणजे त्याला आपण दुष्प्रचार म्हणतात. म्हणून त्याची आणि आपल्या भिक्षू संघाची तुलना होऊ शकेल का? मग त्यावेळेस जशी भिक्खू आणि तपस्याची तुलना होऊ शकत नाही, तशी आत्ताच्या याच्यामध्येही त्यांच्या कुंभमेळा किंवा त्यांच्या याची आणि आपल्या भिक्षूची तुलना होऊ शकणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध इथं लिहितात, त्या निगृधाला सांगतात की हे सगळं केलं त्यावेळेच. कारण त्यावेळेस आजही तुम्ही जर बघितलं की जैनाचं जसं आमचे केस काढले जातात, तसे त्यांचे केस ते काढत नाहीत, ते उपटून काढतात. म्हणजे शरीराला त्रास देणं. भगवंत इथं लिहितात की हे काय आहे, हे आमच्या केस काढण्याचे 16 फायदे त्रिपिटकातच दिलेले आहेत. कोणी जरी विचारलं की का काढता, तर दिले आम्ही त्याचे फायदे. आणि वरवर सगळे फायदे करणारे तुम्हालाही आहेत बाबा. त्याला तेल लागत नाही, डोकं होत नाही, त्याच्यात वा होत नाहीत, म्हणजे भानगडच नाही ना त्याची. तसं त्यांचं ते उपटायची काय कारण. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की असं केल्याने धम्म किंवा तपस्वी होता येत नाही. आणि भिक्खू मध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. मी माझ्या भिक्खूला असं काहीही करायला सांगत नाही. भिक्षू हा चिंतनशील, भिक्षू हा तपस्व्यापेक्षा वेगळा असू शकतो. हे निगृधा, ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते
अनेक परीने कलंकित असतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे असं करणारा मी त्याला भाबडा तर म्हणत नाही, पण तो कलंकित असतो. हे जे करतात हे एक प्रकारचे कलंक आहे, बिना कलंकाचे. कारण त्याच्यापासून वेगवेगळ्या व्याधी उत्पन्न होतात, वेगवेगळे क्लेश उत्पन्न होतात. आणि म्हणून कुठलाही तपस्वी जर तप करत असेल तर त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. त्याला वाटतं की मीच हे सगळं माझ्या जोरावर करतोय आणि अक्षरशः त्याला काहीही त्याच्यापासून मिळत नाही. तो एक प्रकारचा कलंक आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे वर जेवढं काही मी सांगितलंय की डोक्याचे केस उपटणं किंवा अघोरीपणाने हे करणं, ह्या सगळ्या कलंकित गोष्टी आहे. निग्रोधा. आणि जेव्हा परिवारात जर तपाचे व्रत घेतो तो त्या व्रताने त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो, हा सुद्धा एक कलंकच आहे. म्हणून तुम्ही जर कधी त्या कुंभमेळ्यात गेला ना, त्यांच्या हातात शस्त्र पण असतात. ते नागडे साधू पहिले आंघोळ करायला पुढे होतात आणि त्याच्यात कोणी असा जर मधात आला ना की तो उन्मत्तपणाने त्याच्यावर मारायला. तुम्ही अघोरी नाही बघितली, ते अघोरी तर एवढे भयंकर आहेत. एक तर ते मसनात राहतील, कच्च मांस खातात ते. हे जेवढे काही तुम्हाला हिंदू धर्मात लोक सांगतात ना की त्यांच्या जर ह्या प्रथा आपण बघायला गेलो तर अंगावर काटे आणणारे प्रथा आहेत, शहारे आणणारे प्रथा आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की हे नुसतं करणंच नाही तर ते एक प्रकारचा कलंक आहे. हे करणं म्हणजे अति दुर्दैवी आहे. म्हणून निग्रोधा की स्वतःच्या शरीराला कष्ट देणं हा एक प्रकारचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो, तो कंदमूळ फूळ शक शाके धान्य बी बियाणे जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्या हा सुद्धा तपस्याच्या ठाई एक कलंक आहे. हा जे तुम्ही बघितलं तर ब्राह्मण लोक खालच्याला कमीच मानतात ना, कारण का तो मटण खात नाही आणि म्हणून खालचे मटण खातात. किंवा दुसऱ्या कारणाने ब्राह्मण खालच्याला कमी समजतो. हा एक प्रकारचा त्याच्यावर कलंक आहे. म्हणून स्वतःमध्ये त्यांनी करणाऱ्या कृतीमध्ये त्याने फायदा तर काही होत नाही, परंतु तो त्याला कलंक लागतो. म्हणून निग्रोधा की स्वतःच्या शरीराला त्रास देणं किंवा स्वतः उपद्व्याप करून घेणं याच्यामध्ये कुठलंही पुण्यकर्म होत नाही. आणि माझ्या धर्मामध्ये जर समजा सामील व्हायचं असेल किंवा माझा धर्म समजून घ्यायचा असेल तर मग मात्र त्याला अनुभवाने सिद्ध व्हावं लागतं, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणून मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की जो युरोपचा एक शास्त्रज्ञ एक कांट, तो नेहमी म्हणायचा की बुद्ध झुटा आहे आणि मात्र तो पूजा तर करायचा नेहमी. का म्हणायचा मग तो असं? कारण भगवान बुद्धाने आपल्या कुठल्याही प्रवचनामध्ये स्वर्ग या कल्पनेचा कधीच पुरस्कार केला नाही. त्यांनी काय म्हटलं की निब्बाण आहे, आणि निब्बाणाची व्याख्या त्याने केली की स्वर्गापेक्षाही सुंदर शांती आहे. आणि म्हणून तो कांट म्हटला की बुद्ध झुटा आहे, कारण स्वर्ग आहे आणि पण तो बुद्धाच्या मार्गाने गेल्यावरच भेटतो. तर मग लोकांनी त्याला विचारलं सांग कसा भेटतो, तर तो म्हणतो सांगण्याची गोष्ट नाही, ती अनुभवाची आणि कृतीची गोष्ट आहे. तेच बुद्ध इथे सांगतात की माझ्या धर्मामध्ये सांगण्यापेक्षा कृतीला आणि अनुभवाला जास्त महत्व आहे, आचरणाला महत्व आहे. म्हणून निग्रोधा जो बी आत्मक्लेश केला जातो त्या आत्मक्लेशाने काहीही निष्पन्न होत नाही. आजचं प्रकरण आपण इथे थांबवूया, उद्या दुसऱ्या प्रकरणाला बघू.